रेल्वेतनं प्रवास करणाऱ्या महिला मुलींसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून रेल्वेतनं प्रवास करणाऱ्या मुलींवर एक माथे फिरू ऍसिड टाकून पळ काढत होता, मात्र आज या विकृताला अटक करण्यात आली आहे। रेल्वेत महिलांवर ऍसिड अटॅक करणारा अटकेत। माथे फिरूला निर्भया पथकाकडून रंगेहात अटक। अंधेरी जवळ विकृताच्या मुसक्या आवळल्या। रेल्वे स्टेशन्स, मेट्रो स्टेशन्सवर सकाळी लोकांची तुफान गर्दी असते। महिला मुली ऑफिस कॉलेजसाठी धावपळत ट्रेन पकडत असतात आणि अशातच एक माथे फिरू गर्दीचा फायदा घेत फक्त महिला आणि मुलींवर ऍसिड अटॅक करून पळून जात होता। तंग कपडे पाहून आरोपी त्यांच्या पायावर आणि कमरेकडच्या भागावर केमिकल टाकत होता। हा प्रकार काही अंतरावर गेल्यानंतर जळजळ झाल्यानंतर तरुणींच्या लक्षात येत होता। या प्रकरणी लागोपाठ 2 गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले। निर्भया पथक या माथेफिरूचा शोध घेतच होतं। साध्या गणवेशातले पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उभे होते। अखेर अंधेरी स्टेशनवर या विकृताला निर्भया पथकानं अटक केली आहे। अंधेरी रेल्वे स्टेशन येथे एक महिला आपल्या ब्रिजवरून जात असताना तिच्या पाठीमागून कोणतरी अज्ञात इसमाने चिकट असा गरम पदार्थ जो टाकल्यानंतर असे भाजल्यासारखं थोडंसं आणि असं जाणवलं तिला। त्यामुळे तिने चेक केला असं नंतर ती पोलीस स्टेशनला तिने तक्रार केली की कोणीतरी अज्ञात इसमाने केमिकल सारखा पदार्थ टाकून तिला जखमी केला। त्याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। या प्रकारचे पोलीस स्टेशनला पूर्वी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याचा तपास आमचे डेबी स्टाफ आणि निर्भया पथक आम्ही त्यांचा ट्रॅप लावून त्या ठिकाणी आरोपीला या विकृतानं रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचं उघड झालंय। या माथेफिरूला रंगेहात पकडलंय। पण मैत्रिणींनो, या विकृताला अटक करण्यात आली असली तरी प्रवास करताना सावध रहा। मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।